शेतकरी बांधवांना यावर्षी हळद लागवड करायची आहे आणि त्या शेताची अजून पण त्यांनी नागड्डी जर केली नसेल तर नागड्डी करणे मित्रांनो लवकर खूप गरजेचे आहे। नागड्डी लवकर करणे का गरजेचे आहे, यावर्षी मित्रांनो वातावरण जे आहे ते चेंज होत चाललेलं आहे आणि पावसामुळे खूप जास्त जमिनीमध्ये जे आहे ते बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते बुरशीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये कमी झालं पाहिजे म्हणून आपल्याला नागड्डी करणे खूप जास्त गरजेचे आहे आणि लवकर नागड्डी केली तर बुरशीचं प्रमाण कमी होईल आणि आपलं शेत जे आहे ते चांगल्या प्रकारे तापेल आणि शेत तापल्यामुळे काय होईल मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जे काही शत्रू कीटक असतील आणि जे काही छोटे छोटे किडे असतील आणि हुमणी अळीचे अंडे सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते असतात तर ते सर्व गोष्टी जे आहे ते नष्ट होतील आणि आपलं शेत जे आहे ते चांगल्या प्रकारे तपेल आणि जास्त खोलवर सूर्यकिरण गेल्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी होतात आणि खोलवर नागड्डी करणं खूप जास्त गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही शेताची खोलवर नागड्डी करता अशा प्रकारे बघा खूप सारे इथं जे आहे ते ढेकळं पण पडलेले आहे, तर खोलवर नागड्डी केल्यामुळे काय होते खालची माती वर येते आणि वरची माती खाली जाते आणि खालची माती जी आलेली आहे ती वर जे आहे ते जास्त वेळ तापते आणि तापल्यामुळे आपलं शेत जे आहे ते चांगलं राहते आणि त्या शेतामध्ये तुम्ही नंतर जे आहे ते हळद लागवड करू शकता। अजून पण तुम्ही त्या शेताची नागड्डी जर केली नसेल तर लवकर त्या शेताची नागड्डी करा आणि त्या शेतामध्ये हळद लागवड जे आहे ते तुम्ही नंतर करू शकता।